नमस्कार, हाय, हॅलो. मी सुखदा. शेअर द स्टोरीच्या पुढच्या भागात मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, रिअल वर्क्स मुंबई हे नवीन यूट्यूब चॅनल आहे. प्लीज सबस्क्राईब करा. केलं नाही तर आत्ता सबस्क्राईब करा. कारण आपण खूप नवीन लोकांना भेटतो आहोत, नवीन लोकांची गप्पा मारतो आहोत आणि त्यांच्याकडनं काही त्यांच्या स्टोरीज जाणून घेत आहोत. त्या खरंच नक्कीच तुम्हाला इन्स्पायर करून जातील याची खात्री आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, साडी हा कोणत्याही बाईचा किंवा मुलीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. मग ती साडी आपल्याला कोणी गिफ्ट दिलेली असो किंवा एका मोठ्या एक्झिबिशन मध्ये गेल्यानंतर अगं बाई फारच महाग आहे साडी, पण तरी सुद्धा अशी ही टाईप वाली साडी माझ्याकडे नाहीये, मी घेतेच, अशी वाली साडी असू दे. ती साडी आपल्या जिव्हाळ्याचीच असते आणि आपल्या खूप जवळची असते आणि आपण त्याला खूप जपतो सुद्धा. आणि तीच साडी जर का हँडलूम वाली साडी असेल तर त्या विवर्स बद्दल आपल्या मनात आदर द्विगुणित होतो. तर अशाच एका विवर्सची गोष्ट, त्या साडीची गोष्ट घेऊन आज आपल्याकडे एक गेस्ट आलेली आहे. खूप खूप मनापासून स्वागत मेधा नेवरीकर हिचं. खूप खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार. तुमचं. हाय सुखदा, थँक यू फॉर इन्व्हाइटिंग. अरे माय प्लेजर, माय प्लेजर. तर आज तुम्ही आम्हाला साडीची गोष्ट सांगणार आहात असं मी सगळ्यांना प्रॉमिस केलेलं आहे. तर त्या साडी बरोबरच आपण तुमच्या प्रवासाबद्दल सुद्धा बोलणार आहोत. जसे साडीमध्ये वेगवेगळे रंग असतात आणि खूप ते रंग आपल्याला आकर्षित करतात, तसंच तुमच्याही आयुष्यात ना खूप वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं आयुष्य आहे तुमचं. म्हणजे खूप वेगवेगळ्या ट्रॅकवरचं आयुष्य आहे. म्हणजे तुम्ही शिक्षण एक घेतलं, मग तुम्ही जॉब एक केलात आणि मग त्याच्यानंतर ते सोडून तुम्ही परत शिक्षण घेतलं आणि मग तुमच्या पॅशनवाला जो बिझनेस आहे, पॅशनेट होऊन तुम्ही जे बिझनेस करताय आता, तो बिझनेस, हे सगळं ना एका वेगळ्या ट्रॅकवर आहे. तर मला असं वाटतं ते रंग तुम्ही आम्हाला दाखवावे. नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो. येस, बरोबर सुखदा, तू म्हटल्याप्रमाणे माझं प्रोफेशनल आयुष्य एकदम बऱ्याच छटांनी रंगलेलं आहे. म्हणजे मी शिक्षण घेतलं कॉमर्समध्ये आणि जॉब मी कॉर्पोरेट केला IT आणि मार्केटिंग मध्ये. बिझनेस इन्क्लुजन मध्ये मी जेव्हा डेलॉइटमध्ये होते, कॉर्पोरेट करिअर होतं आणि इट वॉज अ व्हेरी खुशी जॉब, खुशी करिअर, व्हेरी क्रीम जॉब. सो तो करत असताना 2004 मध्ये मला असं जाणवलं की नाही, आपल्याला काहीतरी आपलं पॅशन करायला पाहिजे. दिस इज नॉट माय पॅशन. म्हणजे आपण नुसतं धावून उपयोग नाही. म्हणून मी जॉबमध्ये रिझाईन केलं आणि मी एका नवीन वाटचालीकडे जायचं म्हटलं. सो डेलॉइट पासूनचा आणि ते देसी अलमारी पर्यंतचा प्रवास हा खूप चढ उतार असलेला होता. मोस्ट डिफिकल्ट प्रवास होता आणि मोस्ट एन्जॉयबल होता. कारण विवर्स, आर्टिझन्स, हँडलूम, टेक्सटाईल हे सगळं इतकं क्लिअर होतं डोक्यामध्ये की त्याच्यामुळे हा प्रवास एकदम सॅटिस्फाईंग गेला. त्याच्यामुळे छान वाटलं. खूप कठीण प्रसंग आले, खूप अडचणी आल्या. जसं कॉर्पोरेट जॉब्स असल्यामुळे तुम्हाला जे पर्क्विजिट्स होते ते सगळे कम्प्लिटली बंद झाले. सो थोडंसं ऍडजस्ट करायला, थोडंसं इतरांनी पण ऍडजस्ट करायला त्याला वेळ लागला. पण आफ्टर ऑल आय वॉज फॉर्च्युनेट अँड आय एम ब्लेस्ड दॅट की जे मला आवडतं ते मी करते आता. म्हणजे ते काम मी स्वतः करू शकते. सो हे फार कमी लोकांना असं मिळतं असं मला वाटतं की म्हणजे आपल्या आवडीचा जॉब करणं आणि आपलं पॅशन हे आपल्या प्रोफेशन मध्ये कन्व्हर्ट करणं हे फार कमी लोकांना मिळतं. सो आय एम ब्लेस्ड दॅट वे. खरी गोष्ट आहे. म्हणजे आपलं पॅशन आपल्या प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करणं ते खूप कमी जणांना मिळतं. पण मग त्यासाठी तुम्ही असं नाही ना की तुम्ही डायरेक्ट बिझनेस स्टार्ट केलात. यू हॅव टेकन प्रोफेशनल कोर्स ऑफ येस.
जेव्हा मी डेलॉइट मधून बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला बिझनेस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला टेक्निकल नॉलेज आणि एज्युकेशन या विषयाचं हे ठरली पाहिजे. म्हणून मी टेक्सटाईल डिझाईन कम्प्लीट केलं माझं. कस्टमाइज्ड मेड टू मेजर आउटफिट्स बनवायला चालू केलेलं. पण माझं एम ते नव्हतं. सो बॅक ऑफ द माइंड म्हणजे बॅक एंड टीम क्रिएट करणं हे चालूच होतं की मार्केटिंग टीम करणं किंवा मास्टरजीज आणि कारिगर्स आणि एम्ब्रॉयडर्स आणि हे सगळं करणं बॅक एंडला चालूच होतं. पण त्याबरोबर जे मला ऍक्च्युअली जाऊन करायचं होतं म्हणजे आपल्या देशातले जे डिफरंट स्टेट्स मधले जे क्राफ्ट आहेत ते जे मला आपल्या त्यांना जे ग्लोबल प्लॅटफॉर्म पर्यंत आणायचं होतं. सो त्याच्यावर माझा रिसर्च चालू झाला. ऑलमोस्ट 4-4.5 वर्ष मी हा रिसर्च केला. म्हणजे खूप प्रवासाला चालू केलं. बऱ्याच ठिकाणी प्रवास केला, नवीन ठिकाणी. आणि जेव्हा विविंग क्लस्टर्स म्हणतो आपण तेव्हा हे एकदम इंटिरियर्स मध्ये असतं. सो अगदी गावोगावात जाऊन त्यांच्या त्या व्हिवर्सना भेटून, नवीन माणसांना भेटून, त्यांच्याकडून समजून घेऊन की त्यांना त्यांची कला काय आहे, किती वर्षापासून ते करतायत आणि किती जीव ओतून करतायत आणि किती हार्डवर्क आहे त्याच्या मागे, हे सगळं जाणून घेऊन. सो इट वॉज अ व्हेरी नाईस राईड आय शुड से. तो खूप छान असा प्रवास होता. म्हणजे अगदी खरं सांगू का की अगदी ती हँडलूमची ठकठक आणि त्याचा तो रिदमिक आवाज आणि ती विवर्स प्रत्येक घरातनं विविंग चालू असणं आणि ते इतके सच्चे आणि सरळ आणि प्रामाणिक ते लोक आहेत की त्यांची आपुलकी आणि त्यांचं एकदम ट्रान्सपरन्सी असणं कामाबद्दल. सो हे एक इमोशनल बॉन्डिंग क्रिएट होत गेलं. सो दॅट वॉज रिअली इम्पॉर्टंट. म्हणजे प्रॉबेबली देसी अलमारीची उभारणीच ह्याच्यावर झाली आहे की इट इज अन इमोशनल कनेक्ट बिटवीन मी अँड वीवर्स और मी अँड आर्टिझन्स. म्हणजे हे फक्त बिझनेस नाहीये की म्हणजे नुसतं त्यांच्याकडून घ्यायचं आणि मी विकायचं आणि मग प्रॉफिट करायचं असं नाहीये. सो पहिलं तत्व होतं आमचं की फक्त म्हणजे क्रेडिटवर हा बिझनेस करायचाच नाही. कारण त्या लोकांना ही जर कला जोपासायची असेल आणि पुढे न्यायची असेल किंवा त्यांच्या पुढच्या पिढीनी पण ही कला जर म्हणजे जोपासायला पाहिजे असेल तर आपण क्रेडिटवर त्यांच्याकडे काम करून चालणारच नाही. कारण ते काही श्रीमंत लोक नाहीयेत. ते फार अगदी ग्रासरूट लेवलचे लोक आहेत आणि ते लोक म्हणजे सच्चेपणावर विश्वास ठेवणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तेवढ्याच ट्रान्सपरन्सीनी राहिलं तर नक्कीच तो बॉन्ड, तो ट्रस्ट निर्माण व्हायला इझी जातं. आणि हा ट्रस्ट निर्माण झाल्यामुळे ऍक्च्युली आज देसी अलमारी ज्या लेवलला आहे त्या लेवलला पोहोचू शकले. So probably I would say that I'm blessed that this is artisans is actually a backbone. But देसी अलमारी हे नाव तुम्हाला कसं सुचलं आणि काय झालं म्हणून हे नाव तुम्ही दिलं का हे नाव आधीपासूनच होतं डोक्यात? नाही, ऍक्च्युली कसं झालं की जनरली कोणीही डिझायनर बिझनेस चालू करतं, आपला लेबल जेव्हा लॉन्च करतं तेव्हा आपलं नाव देतात. म्हणजे सपोज आता मी डिझायनर आहे आणि मी जर माझं लेबल करायचं असेल तर मेधा नेवरेकरचंच लेबल असतं जनरली. पण मी हा विचार केला की हे जरी माझं लेबल असेल आणि हे जरी माझा स्वतःचा हे बिझनेस असेल तरी देखील मी एक माध्यम आहे. म्हणजे हे क्रिएशन आणि हे ऍक्च्युली हे जे क्राफ्ट आहे हे सगळं आर्टिझन्स आणि व्हिवर्स आहे. सो त्याला मी माझं नाव नाही देऊ शकत. सो मला एक वेगळं नाव पाहिजे होतं. त्याच्यामुळे मी ह्या नावाच्या शोधात खूप बरीच नावं आली मनात, बरीच त्याला मीनिंग आली. मग नंतर मी विचार केला की ऍक्च्युली बेस काय आहे देसी अलमारीचा की जे डिफरंट स्टेट्स मध्ये आपल्या भारताच्या डिफरंट स्टेट्स मध्ये जे इंटिरियर्स मध्ये जे ट्रेजर आहे ते ट्रेजर मला बाहेर आणायचं होतं. ते शहरापर्यंत पोहोचवायचं होतं आणि ते नंतर ग्लोबल प्लॅटफॉर्म त्याला मिळून द्यायचा होता. सो त्या ट्रेजरला जनरली आपण कुठलंही आपलं ट्रेजर असेल तर ते आपण अलमारीत ठेवतो. क्या बात आहे. सो दिस वॉज माय
सो हे ट्रेजर जिथे मी ठेवेन हे म्हणजे माझ्या भारताचं ट्रेजर हे मी ठेवणार. सो दॅट इज द देसी अलमारी. सो इकडे सगळ्या ह्या विवर्स आणि आर्टिझन्स जे काही त्यांची कला आहे, जे त्यांच्या हातातलं जे मॅजिक आहे, ते सगळं मी जोपासून ठेवू शकेन एका अलमारीमध्ये, ती देसी अलमारी. क्या बात आहे, वा. म्हणजे खरंच या पाठीमागचा थॉट जर का विचार केला तर आपल्या देशामध्ये कितीतरी असे लोक आहेत जे खेडोपाडी, ज्यांचा पिढीजात व्यवसाय आहे हा, आणि ते लोक खरंच काहीतरी एक निर्माण करतायत आपल्या संस्कृतीचा ठेवा म्हणून, किंवा आपल्या संस्कृतीतून काहीतरी ते सतत निर्माण करत असतात असं आपण म्हणू शकतो. कसं असतं ना, हे लोक पटकन कोणाला एक्सेप्ट नाही करत. व्हिवर्स जे असतात पटकन कोणाला एक्सेप्ट नाही करत, किंवा त्यांना भीती असते की माहित नाही हे लोक कशासाठी आलेली आहेत, किंवा हे आपलं घेऊन जातील का सगळं. हे खूप अननोईंगली म्हणजे अनसर्टनिटी असते, इनसिक्युरिटी असते त्यांच्या मनात. पण मग याची सांगड तुम्ही कशी घातलीत की प्रत्येक व्हिवर्स कडनं तुम्हाला चांगलाच रिस्पॉन्स मिळाला का काही वाईट अनुभव सुद्धा आले? ऍक्च्युली काय आहे की जेव्हा मी या प्रवासाला चालू केलं तेव्हा बऱ्याच अडचणी आल्या. बऱ्याच अडचणी म्हणजे काय की हे क्लस्टर्स, विवर्स, त्यांची घरं किंवा त्यांचं विविंग ची जागा आहे, हे सगळं काही गुगलवर अवेलेबल नसतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जायला लागतं प्रत्यक्ष. तिथे जाऊन तुम्हाला शोधून काढायला लागतं की कुठे विवर्स आहेत, काय आहेत, ही विविंग क्लस्टर्स आहेत, आणि त्याप्रमाणे तिथे जायला लागतं. पण तिथे पण कसं असतं की जसं आपण कुठल्याही कंपनीत जातो तिथे जशी हायरार्की असते तशी इथे पण बऱ्याच ठिकाणी क्लस्टर्स मध्ये महाजन्स असतात, मग त्यांच्या मागे मास्टर विवर्स असतात, मग ऍक्च्युअल विवर्स असतात, असं सगळं असतं. आणि सगळेच जण तुम्हाला वेलकम नाही करत. म्हणजे असं बरेचदा झालेलं की मी ट्रॅव्हल केलं तिथे आणि मी तिथपर्यंत पोहोचले, पण मला त्यांनी विवर्स पर्यंत जाऊनच दिलं नाही. सो माझ्या बऱ्याच ट्रिप्स अशा वेस्ट गेल्या. त्याच्यामुळे हे असंही झालं, म्हणजे अगदी आपण सगळं प्लॅन करून गेलोय आणि हे झालंय पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणजे देन अगेन यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. सो हे खूप म्हणजे कॉम्प्लिकेटेड होतं. पण एकदा हे आणि त्याच्यामुळे कसं झालं की मी आज म्हंटल की हा आता मला विवर्स बरोबर काम करायचंय, की मला उद्या जाऊन मी विवर्स कडे जाऊन भेटणार आणि परवा काम चालू करणार, असं होऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये मी मध्ये म्हटल्याप्रमाणे इमोशनल कनेक्ट असणं हे फार महत्वाचं असतं. कारण बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपनीज, मोठे मोठे डिझायनर्स, इव्हन लहान डिझायनर्स हे जातात तिथे आणि दे एक्सपेक्ट की आम्ही क्रेडिटवर काम करणार, म्हणजे आधी आम्ही सॅम्पलिंग करणार, मग मला हे आता नाही आमच्या ह्याच्याप्रमाणे मग मी अख्खं कलेक्शन कॅन्सल केलं. सो ह्या गोष्टी त्या व्हिवर्सना पेलवतच नाहीत, फायनान्शियली पण पेलवत नाहीत आणि मेंटली पण पेलवत नाहीत. कारण हे लोक सकाळी उठल्यापासून म्हणजे काय 5:30-6 पासून जे काय विविंग चालू करत असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये हँडलूम असतं, म्हणजे लूम हे सेटअप केलेलं प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. त्याच्यामुळे त्यांना हे सगळं म्हणजे बिझनेस मेंटॅलिटी ही फार कमी असते. म्हणजे जेवढा बिझनेस अॅक्युमन पाहिजे एखाद्या कारागिरामध्ये तो काहीच नसतो. त्याच्यामुळे ते काय म्हणतात की आम्ही ट्रस्ट ठेवतो, मग तुम्ही तो तोडू नका. त्याच्यामुळे मग ते एकदम पुढे यायला घाबरतात, असं होतं. आणि बऱ्याच ठिकाणी असं झालेलं की मला म्हणजे मी जेव्हा तिथे ट्रॅव्हल केलं तर बऱ्याच विविंग क्लस्टर्स मध्ये, जसं मी म्हटल्याप्रमाणे हे एकदम इंटिरियर्स मध्ये असतं, तिकडचं राहणीमान हे वेगळं असतं शहरापासून. त्यामुळे तिकडे आपण शहरात घालतो तसे कपडे नाही घालू शकत. सो मला मोस्ट ऑफ द ठिकाणी मला साडीमध्येच जायला लागतं. कारण तुम्ही जर सलवार कुर्ता किंवा डेनिम घालून जर गेलात तर ते तुमच्याशी म्हणजे तुम्हाला एलियन सारखं बघतात, तुमच्याशी कनेक्टच होऊ शकणार नाही, असं होतं. कारण कसं असतं की त्यांच्या बरोबर काम करणं म्हणजे अगदी त्यांच्या बरोबर अख्खा दिवस घरात राहणं आणि त्यांच्या बरोबरच बसून जेवणं, ते जे काय खातात तेच खाणं, असं सगळं असतं. सो इट इज नॉट दॅट ग्लॅमरस. त्याच्यामुळे तुम्हाला त्या हिशोबाने त्यांच्या हिशोबाने कपडे घालायला लागतात, त्यांच्या हिशोबाने साधं सुद्धा त्यांच्या बरोबर राहायला लागतं, कारण ते खूप प्रामाणिक लोक आहेत. सो
हे सगळे चढ उतार येतातच असं असतं. तुम्हाला गंमत सांगते. आत्ताच म्हणजे गेल्या आठवड्यात मी एक नाटक वाचत होते. विषवृक्षाची छाया नावाचं वसंत कानेटकरांचं नाटक आहे. आणि ते खूप दिवसापासून म्हणजे आता मी दुसरं रीडिंग करतेय त्याचं. आधी मी वाचलं होतं. मला खूप आवडतं ते. एका प्रचंड पॅशनेट इतिहासकाराची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि चिंतो बापूजी त्याचं नाव. आणि तो ना खूप गावोगावी हिंडत असतो आणि खूप जुने पुराणे पेपर्स जमा करत असतो आपल्याकडे. आणि इतिहासाची चाचपणी करून ते बरोबर आहे की नाही आणि त्याचे पेपर्स काढून ठेवणं, त्याचे ग्रंथ बनवणं, हे सगळं काम करत असतो. तर मला ते वाचताना आणि आपलं जेव्हा बोलणं झालं किंवा आपण म्हटलं की गावोगावी, मला खूप रिलेट झालं ते. मी तुमचं पण काम मे बी थोड्याफार फरकाने तसंच आहे की तुम्ही गावोगावी जाता आणि तिकडचं जे ट्रेजर आहे ते तुम्ही घेऊन येता आणि ते तुम्ही ऍब्सोल्युटली आणता. आणि दॅट इज अ नोबेल वर्क आय वुड से. कारण ऍब्सोल्युटली. हा, आणखीन एक मला इथे खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हा मे बी खूप इंटरव्ह्यू मध्ये विचारला गेला नसेल तुम्हाला. हा खूप रेअर प्रश्न आहे. खूप मोठमोठ्या शहरांमध्ये ना एक हँडलूम चं एक दुकान असतं शहरात. एम्पोरियम म्हणतो ना, हँडलूम एम्पोरियम असं असतं. पण तिथे सगळेच हँडलूमचे असतातच असं नाही. म्हणजे खूप तिथे फसवणूक सुद्धा होते. येस. मग एका सामान्य माणसाला हँडलूम हे कसं ओळखायचं? बेसिकली कसं असतं, जनरली जे हँडलूम एम्पोरियम्स असतात ते तिथे फसवी नाही होत अनलेस अँड अंटिल ते कमर्शियलाइज झालंय दुकान पूर्ण. कारण हँडलूम एम्पोरियम हे काइंड ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी सारखं असतं. आणि ते कोऑपरेटिव्ह सोसायटी ही वीवर्ससाठी गव्हर्नमेंटनी केलेली असते. त्याच्यामुळे जनरली तिथे असं होत नाही की हँडलूम म्हणजे फसवलं जातं हँडलूम बद्दल. पण कसं आहे की जसं हँडलूम आहे तसं पॉवरलूम पण आहे. हँडलूम हे हातमागावर केलेलं आहे, पॉवरलूम हे मशीनवर केलेलं जातं. म्हणजे हँडलूमला एक साडी करायला जर 3 ते 4 दिवस लागत असतील तर पॉवरलूमला एका दिवसामध्ये 10 साड्या करतील. सो हा फरक आहे. आणि पॉवरलूममुळे बऱ्याच ठिकाणच्या बऱ्याच व्हिवर्सचं काम गेलंय. कारण 2-3 गोष्टी असतात की पॉवरलूम बिकॉज ते प्रोडक्शन जास्त होतं एका दिवसामध्ये, त्याच्यामुळे त्यांचं रेट कमी असतात. म्हणजे अगदी जर 400 रुपयाची साडी जर आपण पॉवरलूमची म्हटली तर तीच साडी सेम हँडलूम मध्ये बनवायची असेल तर ती 3-4 हजारला जाईल. सो हा फरक असू शकतो. त्याच्यामुळे मेजर असतोच. हो, असतो. कारण म्हणजे एक साडी 4 दिवस आणि 10 साड्या एका दिवसात. सो हाच बेसिक फरक असतो. त्याच्यामुळे मेजॉरिटीली जेव्हा देसी अलमारी चालू करायचं म्हटलं त्यावेळेला मी हा विचार केलेला की आय विल ओनली सपोर्ट हँडलूम. म्हणजे ह्या व्हिवर्सना काम मिळालं पाहिजे किंवा ह्या व्हिवर्सनी पुढे यायला पाहिजे. मग भले त्यांच्याकडून साडी घेता येऊ दे किंवा त्यांच्याकडून टेक्सटाईल फॅब्रिक घेता येऊ दे. काहीही असलं तरी देखील हे शहरापर्यंत आणायचं असेल तर ते लोक काहीतरी त्याच्या पुढे करत जातील. सो त्यांना कामच मिळालं नाही तर हे पुढे जाणारच नाही. सो जो तुझा प्रश्न होता की हँडलूम कसं ओळखायचं, तर जेव्हा हातमागावर एखादं जेव्हा ते सेटिंग करतात त्यावेळेला जो तो ते जे धागे जेव्हा ते पिन करतात म्हणतात त्याला, तर ते साईडला जेव्हा म्हणजे जे सरळ धागे असतात म्हणजे जे व्हर्टिकल असतात त्याला वॉक म्हणतात आणि जे आडवे असतात त्याला वेफ्ट म्हणतात. सो ते जे सेटिंग हे म्हणजे ताना बाना म्हणतो आपण, ते सेटिंग जे लावलेलं असतं तर ते घट्ट राहण्यासाठी त्याला साईडला होल्स पाडलेली असतात त्या ह्याला. त्याच्यामुळे बऱ्याच आपल्या ज्या हँडलूमच्या सिल्कच्या मेजॉरिटीली साड्या असतात त्याला साईडला असे होल्स दिसतात 1 इंच किंवा 1.5 इंचाच्या अंतरावर, जे पॉवरलूम मध्ये दिसणार नाही.
पॉवरलूम मध्ये ह्याची गरजच पडत नाही, कारण ते मशीन मध्ये डायरेक्टली जातं आणि साडी बनवून येते. हे एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हँडलूम म्हणतो त्यावेळेला ती साडी आपण उलट्या साईडला म्हणजे त्याच्या खालच्या बाजूला बघावी. जेव्हा पदराच्या साईडला जे नक्षीकाम असतं की जे म्हणजे कोळी म्हणतो आपण, ते जे असते ती हाताने ते धागे कापलेले असतात. फिनिशिंग चांगलं असतं त्याचं, पण त्यांनी हाताने कापलेले असतात. आणि मशीन मध्ये हे मशीन कट होतं, त्याच्यामुळे आपल्याला बरोबर कळतं की हे हाताने केलेलं आहे आणि हे मशीननी केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बरेचदा काय होतं की मशीन म्हणजे जे पॉवरलूमनी केलेलं असतं त्या साड्या असतात त्यांना कधीच इम्प्युरिटी नसते, म्हणजे त्या एकदम प्लेन सिम्पल असतात, सगळीकडे सेम दिसतं. तर ते त्या गोष्टी असतात त्या हँडलूम मध्ये आपल्याला कधी कधी त्यांचा धागा तुटतो मध्ये, तर ते तिकडेच गाठ मारतात, म्हणून आपल्याला थोडस तर तशा असं, पण दॅट इज द ब्युटी ऑफ हँडलूम असं असतं. तर ह्या गोष्टींनी आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हँडलूमची प्राइस जास्त असते, म्हणजे अगदी तुम्हाला कोणी सांगितलं की 500 रुपयाला हँडलूमची साडी मिळणार, तर समजायचं की ही हँडलूम नाहीये. कारण ती शक्यच होत नाही 500 रुपयापर्यंत मिळणं. ऍक्च्युली हे माझ्या बाबतीतच झालं. मी केरळ साईडला गेले होते कुठेतरी, आणि मला खूप ते तिथलं सिल्क आणि तिथलं हँडलूम घ्यायची अशी खूप इच्छा होती. सो मी गेले आणि तिथे मी काहीतरी एक 600 to 700 रुपीजला हँडलूम म्हणून घेऊन आले. आणि नंतर बघितलं तर मला सगळ्यांनी वेड्यात काढलं की नाही, अरे नाही. कारण दुसरं एक महत्वाची गोष्ट काय असते, जेव्हा ते हातमागावर विणतात म्हणजे जी साडी तयार करतात त्यावेळेला ते जे धागे हँडल करतात ना, त्याच्यामुळे साडीला एक वेगळा म्हणजे ब्रिझीनेस येतो. म्हणून हँडलूम साड्या नेसायला एकदम ड्रेपिंगला खूप चांगल्या असतात. वेअरएज पॉवरलूम किंवा मशीन मेड ज्या असतात त्या साड्या एवढ्या ताणलेल्या असतात की तुम्हाला त्याला फॉलच येत नाही, म्हणून आपण म्हणतो नाही ही बसतच नाहीये साडी, अशा निऱ्या अशा उभ्या राहतायत. तर ही गोष्ट हँडलूम मध्ये कधीच होणार नाही. हँडलूम मध्ये कुठली म्हणजे कॉटन असू दे, लिनन असू देत, खादी असू देत, प्युअर सिल्क असू दे, रॉ सिल्क असू दे, हँडलूम असेल तर ती व्यवस्थित चांगली ड्रेप होणारच. म्हणजे ती एवढीच, म्हणजे आपण म्हणतो ना जे चापून चुकून बसते साडी, तशी हँडलूम मधलीच बसते. ती साडी पॉवरलूमची बसणार नाही, असं होतं. असं आहे. करेक्ट. वा. सो ह्याने तुम्ही समजू शकता. क्या बात आहे. मला असं वाटतं की आता खरंच हँडलूम आणि पॉवरलूम मधला इतका मोठा फरक आपल्या प्रेक्षकांना पण कळलेला आहे. मला पुढे जाऊन असं विचारायचंय की इतकी मोठी तुमची जर्नी आहे, म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत, तर मागे जाऊन एक गोष्ट जर रेक्टिफाय करायची असेल तुम्हाला, तर ती कोणती कराल? माझं कॉर्पोरेट करिअर मी कमी करेन, म्हणजे मला जास्त वेळ माझ्या व्ह्युअर्स बरोबर काम करता येईल. आणि ही जर्नी मी जी आत्ता चालू केली, ती जर्नी मला आणखीन एक 5-7 वर्ष आधी चालू करता आली असती तर खरंच आनंद झाला असता. ऍक्च्युली लोक कॉर्पोरेट जॉब आणि त्या डेझिग्नेशन साठी खरंच खूप मेहनत करतात. आणि येस, डेफिनेटली. कारण मी ती पोझिशन, तो क्रीमी जॉब हे सगळं अनुभवलंय, पण तरी देखील सांगते मेंटली सॅटिस्फॅक्शन मी आता जे करते त्याच्यात मिळतं मला. क्या बात आहे. वा. नाही, खरी गोष्ट आहे. पॅशन टर्न्स इनटू प्रोफेशन. येस, खरोखर म्हणजे जिथे आपण म्हणतो की सॅटिस्फॅक्शन आहे, मला कामामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे, ऍब्सोल्युटली. आणि जेव्हा तुमचं हे व्यवस्थित असतं तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. एक्झॅक्टली. क्या बात आहे. मला अजून असं विचारायचंय की मेधा नेवरेकर ला कुठला हँडलूम जास्त आवडतं? मेधा नेवरेकर कुठली साडी नेसण्यात प्रिफर करेल, कोणती साडी प्रिफर करेल? खरं सांगायचं तर हल्ली कसं होतं की डिपेंड्स ऑन द सिच्युएशन होतं.
पण विच इज क्लोज टू माय हार्ट इज ओनली 2 वीव्स. एक म्हणजे खादी आणि दुसरं म्हणजे पैठणी. म्हणजे पैठणी मला अगदी खूप जवळची आहे आणि त्याच्यातच म्हणून मी आता कॉटन पैठणी मध्ये खूप रिसर्च केला. त्यामुळे कॉटन पैठणी मला खूप पुढे आणायची आणि ती इतकी सुदिंग आहे आणि ती इतकी रॉयल दिसते. सो दिस वॉज रिअली नाईस. म्हणजे व्हेरी गुड इन्व्हेन्शन फॉर आत्ताच्या काळातल्या स्त्रियांना. कारण दररोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पैठणी तर नेसता येणार नाही. नाही, ती ट्रेजरच होऊन जाते कपाटाला. ट्रेजरच होते. मग ती कसं आपल्याला अगदी कोणाकडे जायचंय म्हणजे अगदी लग्न कारण आहे आणि ते पण सुद्धा घरचं तसं लग्न जवळचं आहे. हा, तसं जवळचं आहे तरच आपण पैठणी नेसू शकतो. नाहीतर नवरीपेक्षा आपणच जास्त हेवी साडी वाटणार. त्याच्यामुळे कॉटन पैठणी हा जो कॉन्सेप्ट त्यांनी आता विवर्सनी केलेला आहे तो इट इज अमेझिंग. म्हणजे इतका सुंदर आहे. त्याची कलाकुसर एक्झॅक्टली तशीच करतात, जशी सिल्कवर तशीच कॉटनवर करतात आणि ती पण नेसायला इतकी सुंदर बसते. आणि ती तुम्ही म्हणजे कितीतरी वेगळ्या ह्याला ओकेजन्सला तुम्ही अगदी डिनरला जायला पण नेसू शकता. त्यामुळे ती एक चांगली आहे. आणि दुसरं खादी इज काय म्हणतात त्याला, म्हणजे खादी म्हटलं की अगदी कम्फर्ट जाणवतो, की अशी एकदम छान हे खूप वर्सटाईल आहे. त्याच्यामुळे मला खादी साडी पण तितकीच आवडते. मुळात साडी ही अशी गोष्ट आहे की तीच मुळात वर्सटाईल आहे. म्हणजे साडी कशावरही आणि कुणावरही आणि कशीही छान दिसते. एक्झॅक्टली. आणि त्याच्यात ऍड करायचं असेल तर मी असं म्हणेन की जेव्हा मी हे साडीज मध्ये जेव्हा माझं रिसर्च केलं आणि जेव्हा मी म्हटलं की हे ट्रेजर मी शहरापर्यंत आणेन, तर बऱ्याच स्त्रियांची असं मेंटॅलिटी असते की बापरे, साडी अख्खा दिवस कोण नेसणार आणि इट इज सो अनकम्फर्टेबल. तो ब्लाउज मला होत नाही किंवा ते टाईट होतंय किंवा मला तेवढं कम्फर्टेबल नाही वाटत जेवढं मी डेनिम मध्ये कम्फर्ट फील करेन. सो मी मग विचार केला की का आपण ट्रेडिशनल वेनीच साडी नेसूया. सो त्याची काही गरज नाहीये ना. म्हणजे तुम्हाला आणि इन्स्टेड ऑफ साडी म्हणजे ते त्यांचं जे ऍक्च्युअल काय म्हणतात त्याला, त्यांचं जे क्रिएशन आहे त्याच्यावर आपण उगाचच एम्ब्रॉयडरी करायची किंवा त्याला उगाचच टॅसल लावायचे आणि त्याला बॉर्डर्स लावायच्या आणि त्याचं ऍक्च्युअली ओरिजिनॅलिटी आपण खरं घालवतो. तसं करण्याच्या ऐवजी तुम्ही ते वीर तसंच्या तसं ठेवा आणि तुम्ही वर्सटाईल हे करून साडी नेसा. म्हणजे काय की तुम्ही टी शर्ट घाला आणि साडी नेसा, कुर्ता घाला त्याच्यावर साडी नेसा. तुम्ही जसं मी आता टर्टल नेक घातलाय आणि त्याच्यावर टी शर्ट आहे त्याच्यावर मी साडी नेसली. सो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसू शकता आणि कम्फर्टेबल राहू शकता. आणि विच इज व्हेरी, म्हणजे तुम्ही जर ब्लाउज तुमचा कम्फर्टेबल असेल तर तुम्ही अख्खा दिवस पण अगदी आरामात साडी घालू शकता. सो तुम्ही स्वतः हे करणं म्हणजे ह्याच्यात चेंज करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धती शिकून घेऊया आणि वेगवेगळ्या ज्यांनी आपल्याला कम्फर्ट होईल अशा पद्धती शिकून घेऊया आणि मग आपण त्याप्रमाणे ते एखादं वीव आहे ते एन्जॉय करूया. सो इन्स्टेड ऑफ जस्ट सेइंग दॅट की मी अरे बापरे साडी नेसायची, ह्याच्यापेक्षा एन्जॉय करा साडी. सो दॅट इज रिअली गुड. देन असं होऊ शकतं. म्हणजे साडीला आपल्या पद्धतीने मोल्ड करून आपण नेसू शकतो. ऍब्सोल्युटली. तर वीवर्स बद्दल कळलं, साडी मोल्डिंग बद्दल कळलं, पण मला असं म्हणायचंय की तुमची प्रोसेस काय असते? म्हणजे तुम्ही पहिल्यांदा साडीचं डिझाईन बनवता कम्प्लीट आणि कुठलं फॅब्रिक वापरायचं किंवा कुठले धागे वापरायचे किंवा काय वापरायचं हे तुम्ही आधी डिसाइड करता अँड देन यू गो टू दोज वीवर्स, की कसं, म्हणजे काय असतं प्रोसिजर? ऍक्च्युली ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे जे ते लोक ट्रेडिशनली बनवत आलेत तेच सगळं देसी अलमारी ऍज इज घेते. ओके. सेकंड प्रोसेस अशी असते की त्यांना हे सांगू शकते मी की तुम्ही मला हे डिफरंट कलर्स आपण यूज करून बघूया
किंवा हे डिफरंट कॉम्बिनेशन्स करून बघूया, त्याला थोडे व्ह्यूअर्स तयार नसतात, कारण त्यांच्या डोक्यात एकच साचा बसलेला असतो आणि त्यांच्याकडे काही कम्प्युटर्स नसतात की बघायला की हे मॅचिंग कसं दिसतंय आणि काय दिसतंय. म्हणजे ऍक्च्युली एखादी गोष्ट पूर्ण वीव झाल्यानंतरच कळतं की एक्झॅक्टली काय. म्हणजे इनफॅक्ट इथपर्यंत आहे की ते जे डिझाईन सगळे बनवतात, म्हणजे ज्या कोयऱ्या असतात साडीवर किंवा काही बाकीचे जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात, ते सगळे ते अंदाजाने करतात. म्हणजे थ्रेड्स मोजून करतात. हा 100 थ्रेड्स नंतर मग हे येणार, मग इकडे दुसरं करणार, असं करतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही मोजमापासाठी पट्टी आणि टेप्स वगैरे असं काही नसतं. तसंच त्यांना कलर कॉम्बिनेशन मध्ये पण हाच प्रॉब्लेम येतो की त्यांना त्यांच्या डोक्यात एखादा कॉम्बिनेशन ट्रेडिशनली चालत आलेलं आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल आपल्या चेट्टीनाड हे एक गाव आहे. तिकडच्या ज्या चेट्टीनाड कॉटन्स असतात, या टिपिकल त्यांच्याकडे मरून कलर, डार्क ग्रीन कलर, मस्टर्ड कलर ह्याच्यामध्येच बनतात. सो त्या ह्यांना सांगितलं की बाबा तुम्ही थोडेसे कलर चेंज करून बघा, की पिंक कलर घ्या किंवा ब्ल्यू कलर घ्या. सो ब्ल्यू म्हणजे स्काय ब्ल्यू कलर घ्या, कारण त्यांच्याकडे ब्ल्यू हे एक टिपिकल ट्रेडिशनली एवढे वर्ष चालत आलेले तेच कलर्स ते प्रिफर करतात. सो त्यांना हे कन्व्हिन्स करणं पण थोडं कठीण असतं. पण बरेचसे व्ह्यूअर्स असतात ते हे रेडी असतात करायला आणि एक्सपेरिमेंट करतात आणि त्यांना ते आवडतं पण, आणि मग ते म्हणतात पण की अरे ये कुछ नया सीखा. अरे वा. असं होतं. हा, त्याच्यामुळे ते एक होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी देसी अलमारी मेनली करते, ती मी 2 स्टेट्स मधल्या 2 डिफरंट क्राफ्ट किंवा आर्ट हे एकत्र करायला बघते. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण महेश्वरी साडी आहे, जी मध्य प्रदेश महेश्वर ह्या गावामध्ये मिळते, म्हणजे बनली जाते. त्याच्यावरती जे गुजरातच्या कच्छमध्ये अजरक काम होतं, अजरकचं ब्लॉक प्रिंटिंग होतं, हे केलं जातं. सो ह्या गोष्टी एकत्र करून जी एक तुमची युनिक साडी बनते, ती खूप डिफरंट असते. त्याच्यामुळे फक्त कोऑर्डिनेशनला खूप कठीण जातं की 2 डिफरंट स्टेट्स मधले 2 डिफरंट लँग्वेज बोलणारे लोक आणि मेंटॅलिटी वेगळे असणारे. कारण कम्पेअर टू ऑल अदर स्टेट्स, गुजरातचे जे कच्छ मधले आणि हे जे एकदम इंटेरियर्स मधले असलेले पण जे व्हिवर्स आणि आर्टिझन्स आहेत, आर्टिझन्स म्हणजे जे ब्लॉक प्रिंटिंग करतात किंवा बाकीचं काही काम करतात अदर दॅन विविंग, सो ते जे लोक आहेत ते लोक खूप एंटरप्राइझिंग आहेत. म्हणजे अगदी त्यांना थोडंसं काय म्हणतात त्याला बिझनेस नॉलेज असल्यासारखं, की जे लोक थोडंसं नवीन काही करायला उत्सुक असतात, त्यांना फेसबुकचं थोडं नॉलेज आहे, थोडंसं इंटरनेट कळतं, अशा टाईपचे लोक आहेत ते. वेअरएज अगदी मध्य प्रदेश आणि ह्याच्या इकडचे लोक घेतले तर त्या लोकांना फक्त विविंग माहिती, त्यांना त्याच्या व्यतिरिक्त काही माहित नाही. सो बेसिकली 2 डिफरंट स्टेट मधल्या व्ह्यूअर्सची मेंटॅलिटी पण वेगळी असते, कारण त्यांचं सराउंडिंग पण वेगळं असतं. सो आपण जेव्हा हा प्रयत्न करतो की 2 स्टेट्स मधलं विविंग एकत्र करून काहीतरी तिसरंच बनवायचं, ते फार डिफिकल्ट प्रोसेस असते, पण होते. म्हणजे आम्ही करतो, देसी अलमारीमध्ये हे होतं. बऱ्याच साडीज आम्ही इव्हन चंदेरी ह्याच्यामधल्या पण चंदेरी साडीजवर ब्लॉक प्रिंटिंग होतं, जे राजस्थानमध्ये होतं, तिकडचं ब्लॉक प्रिंटिंग पण होतं. सो अशा ह्या गोष्टी पण आम्ही करतो. सो ही एक प्रोसेस असते, म्हणजे ही अशी प्रोसेस फॉलो केली जाते. आणि आता देसी अलमारीचे पुढचे प्रोजेक्ट काय काय आहेत? आता जेव्हा म्हणजे देसी अलमारी मी चालू करायचं म्हटलं आणि त्यावेळेला मी जो रिसर्च केला, मेजर माझा फोकस होता टेक्सटाईल. मग ते टेक्सटाईल साडीच्या रूपात असो नाही तर फॅब्रिकच्या रूपात असो. जे आतापर्यंत फॅब्रिकच्या रूपात जे टेक्सटाईल देसी अलमारी पर्यंत आलं, त्याचे आम्ही ब्लाउजेस बनवले, थीम बेस ब्लाउजेस बनवले, म्हणजे ज्याच्या बॅकवर डिफरंट मोटिव्स होते, डिफरंट एम्ब्रॉयडरीज होत्या, अशा टाईपचे हे बनवले. पण म्हणजे ही एक बाजू झाली आणि तरी दॅट वॉज रिलेटेड टू साडीज. मग आपली नवीन दुसरी आणखीन एक, आता जशी आत्ताची जी
स्त्री आहे जी ऑफिस पण करते आणि जी बाकीचं हे पण करते, त्यांना कसं होतं की तुम्हाला दररोजच तुम्ही साडी नाही नेसू शकत, कळलं, पण तरी खरं. देखील हँडलूम पाहिजे, म्हणजे तुम्ही म्हणून सिंथेटिक नाही घालू शकत. म्हणजे करेक्ट अशा आहे. बऱ्याच बायका असतात. त्याच्यामुळे आता देसी अलमारीचं पुढचं प्रोजेक्ट असेल की मी कंटेम्पररी आउटफिट्स बनवेन जे आत्ताच्या स्त्रीला घालायला अत्यंत मेजर त्याच्या मागचं बेस असेल की कम्फर्टनेस येस. हे असेल, आणि फॅब्रिक हे हँडवुवनच असेल, आणि मोस्टली इट विल बी नॅचरल डाईंग, म्हणजे जे व्हेजिटेबल डाईंग म्हणतो आपण, किंवा जे नॅचरल ज्याच्या केमिकल्स नसलेलं डाईंग विरहित. त्यांनी केलेलं हे असेल. सो हा नेक्स्ट टप्पा आहे देसी अलमारीचा, की कंटेम्पररी ड्रेसेस पण येतील आणि मग कलेक्शन्स त्याप्रमाणे केली जातील. ओके. मला एक असं करतात. पुढे जाऊन थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. हा खूप पर्सनल असू शकतो. पण मला असं वाटतं ना, की आता म्हणजे असं म्हणतो, की आपण सर्कल असतं कधी पण. म्हणजे आता आधी आपण खणाचे ब्लाऊज फक्त खेड्यात बघायचो. पण राईट. आता आपण सुद्धा ते वापरतो आणि खूप आवडीनं वापरतो आणि खूप एक्झॅक्टली. त्याला एकदम ग्लॅमर आलेलं आहे. सो एक्झॅक्टली. हां, तर तसं म्हणजे ते हळू-हळू आपण ते एक्सेप्ट करायला लागलोय किंवा आपल्याला ते आवडायला लागलंय. अ, तसंच त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे आता त्यांच्यासाठी जे कॉमन होतं, ते आता हा. अनकॉमन झालंय का? म्हणजे ते लोकं आता सिंथेटिक किंवा या सगळ्या मध्ये शिफ्ट झालेत का? एक प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे, की त्यांची पुढची पिढी हे सगळं कसं रिसीव्ह करते? वीवर्सची पुढची पिढी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे व्हेरी अनफॉर्च्युनेट स्टेट, पण हे जे विवर्स आहेत, जे हँडलूम साडीज बनवतात, ते स्वतः अफोर्ड करू शकत नाहीत. त्याच्यामुळे एखादी स्त्री ही जी विविंग करत असते, मग तिथे स्त्री आणि पुरुष दोघंही विविंग करतात, बऱ्याच स्टेट्स मध्ये करतात, तर त्या स्त्रिया असतात त्या सिंथेटिक साडीच नेसतात, कारण त्यांना एकतर त्या साडीचं मेंटेनन्स सांभाळणं फार डिफिकल्ट असतं, की त्यांच्या एवढ्या धकाधकीच्या आणि एवढ्या कष्टाच्या जीवनामध्ये एखादी हँडलूम साडी जपणं खूप डिफिकल्ट जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफोर्डेबिलिटी, की त्यांना हँडलूम साडी अफोर्डच करता येत नाही. म्हणजे जरी स्वतःची स्वतः पाहिजे असेल तरी अफोर्ड करतात. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली ते लोक सिंथेटिक साड्याच नेसतात. त्याच्यामुळे त्यांनी हे स्वतःहून म्हणजे स्व इच्छेने केलेली गोष्ट नाहीये, ही त्यांना करायला लागलेली गोष्ट आहे. करेक्ट, करेक्ट. असं करतात. आणि दुसरा प्रश्न की आता पुढची पिढी आहे ती ह्या बिझनेस मध्ये आहे का म्हणून, तर सगळ्याच स्टेट्स मधलं सगळं सेम नाहीये. म्हणजे काही स्टेट्स मधल्या पुढची पिढी, म्हणजे अगदी महाराष्ट्रातलं धरलं तरी, म्हणजे पैठणला जो माझा विवर आहे त्याचे मुलं आहेत त्याची ती ते ऍब्सोल्युटली इंटरेस्टेड नाहीयेत हे विविंग करण्यात. त्यांना येतं विविंग करायला, पण हे हां. करत नाहीत, कारण ते म्हणतात की त्याच्यामध्ये पैसा नाहीये आणि त्याच्यामध्ये ग्लॅमर नाही. सो त्यांना असं वाटतं की शहरात येऊन आपण काहीतरी नवीन करावं, आणि शहरात येऊन आपल्याला पैसा जास्त मिळेल, तिकडची लाईफस्टाईल वेगळी आहे, आणि इकडे काय आपलं सारखं गावात राहायचं आणि हेच करत बसायचं आणि एका म्हणजे त्या चौकटीतच आपलं आयुष्य काढायचं, हे असं त्यांची मेंटॅलिटी आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोक हे आहेत ते म्हणजे ती मुलं आहेत ती ग्राफिक डिझायनिंग करतात, ती बाकीचे दुसरे कुठले तरी कोर्स करायला जातात, आणि आपलं जे ट्रेजर आहे, जे त्यांचं म्हणजे दे आर ब्लेस्ड विथ दॅट आर्ट, हे ते पुढे न्यायचा प्रयत्नच करत नाही. अशी काही आहेत. पण ह्याच्या बरोबरच काही गावातले, म्हणजे काही स्टेट्स मधले आहेत, जसं कच्छ मधले जे अजरक करणारे आहेत, आता 3-3, 4-4 पिढ्या तेच करतायत, आणि दे आर डुईंग इट हॅपीली. म्हणजे असं नाही की त्यांना फोर्सिबली कोणी करायला सांगतंय, असं नाहीये. ते हां. अगदी हॅपीली ह्या गोष्टी जोपासतायत. सो हेही बघून बरं वाटतं. त्याच्यामुळे इट टोटली डिपेंड्स अपॉन स्टेट्स टू स्टेट. म्हणजे सगळ्या इथे सगळ्या गोष्टी सारख्या नाहीये. ओके.
सो ओके, या इंटरव्ह्यूच्या आपण शेवटाकडे जातोय आता आणि द टाइम इज टू प्ले गेम नाव. ओके. आणि जसं जसं सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये एक गेम असतो शेवटी, सो याही इंटरव्ह्यू मध्ये एक गेम आपण खेळणार आहोत. मस्त. तर या गेमचं नाव आहे अगदी सिम्पल रॅपिड फायर. ओके, सो काही एक फटाफट क्विक आन्सर्स तुम्ही द्या मला, मी प्रश्न विचारते. ओके. ओके, Okay. तर आपण रॅपिड फायर सुरू करूया. सो कोणत्या सेलिब्रिटीसाठी साडी डिझाईन करायला आवडेल? विद्या बालन. क्या बात She carries it so well. ऍक्च्युली तिचं स्टेटमेंट हे होतं की साडी इज अ वर्सेटाईल कॉस्ट्युम. Absolutely. Absolutely. स्टेटमेंट होतं. सो विद्या बालनजी, टेक केअर ऑफ. Yes. येस. ओके, या 5 साड्यांसाठी एक वर्ड सांगा. खाली आता Okay. एक फॉलोइंग 5 साडी आहेत. तर Okay. नंबर 1 पैठणी, राजेशाही. पटोला, पाटण. कंची. A dream to have. ओके, पटोला बद्दल कंची, तुम्ही काय comfort. सांगत होता? Patola, Patan Patola is a dream sari for a handloom enthusiast or handloom lover. कारण तिकडचं विविंग, डबल लिकर हे इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. खूपच महाग असतात त्या, पण म्हणजे नुसतं जाऊन बघणं हे पण इट इज अ ट्रीट फॉर युअर आईज असं असतं. वाव. ऍक्च्युली वी शुड डू हँडलूम टूर. येस. जसं ऍक्च्युली तीर्थक्षेत्राला आपण जातो ना, म्हणजे तसे Absolutely. तेवढं करत. सो ऍक्च्युली वी शुड डू, म्हणजे ऍक्च्युली तसे हे पाहिजे की हँडलूम टूर्स. येस. म्हणजे जसं नॉर्मल म्हणतात की मुलीला लग्नामध्ये तुम्ही तुमचं काहीतरी आपले दागिने देतो आणि आपण आपले हेअरलूम्स देतो, सगळं हे जे देतो, तर मी तर म्हणेन माझ्या मुलीला मी प्रत्येक स्टेट मधलं जे डिफरंट वीव आहे त्याची एक साडी तरी नक्कीच तिच्या ट्रुसो मध्ये असते. वाव वाव. दॅट्स सो स्वीट. ओके, कंची. कम्फर्टनेस. ओके, बनारसी. शालू. वाव. इरकल. कशिदा. क्या बात है. आय गेस इरकल आणि कशिदा इज वन मेड फॉर इच अदर सारखंच आहे ते. येस. म्हणजे मी बेळगावची असल्यामुळे मला कशिदा आणि इरकल खूप जवळचं आहे. आणि मला आवडणारी म्हणजे वन ऑफ द फेवरेट साडी इरकल. मला खूप आवडते. डेफिनेटली. खूप आवडते. आणि त्याच्यावर कशिदा असेल तर अतिशय सुंदर दिसेल. वा वा. मी म्हणजे माझ्या आईकडे 2-3 साड्या होत्या, मी त्या सगळ्या ढापल्या. आपला राईट असतो. आई जुनी झाली आहे ना, दे ना मला. एक्झॅक्टली. जुनी झाली नसेल तरी समज जुनी झाली आहे आणि ते मला. ओके फाईन. ओके, फ्लाईट मधला वेज पफ की गाडीवरचा वडापाव? गाडीवरचा वडापाव. लॉकडाऊन नंतर पहिली गोष्ट काय कराल? पहिली गोष्ट करणार म्हणजे स्टुडिओला जाणार आणि जे काही ऑर्डर्स आहेत ते डिस्पॅच करणार. म्हणजे आय एम रिअली वेटिंग टू गो टू माय स्टुडिओ असं झालंय. मिसिंग द मोस्ट. मिसिंग द मोस्ट. क्या बात आहे. आणि आता साडीचा विषय आहे. लग्न, साडी, तयार होणं, नटणं, हा सगळा विषय आहे. तर माझा शेवटचा प्रश्न सुद्धा याच कॅटेगरीमध्ये जातो. मला एक उखाणा ऐकायचा छानसा तुमच्याकडनं. अरे बापरे. उखाणा. साडीवर. ओके, काहीतरी डोक्यात आलं तेच सांगते. आय डोंट नो हा उखाणाच आहे की नाही. महेश्वरची महेश्वरी, चंदेरी गावची चंदेरी, प्रत्येकीच्या आवडीची साडी नक्कीच घेऊन येईल देसी अलमारी.
वा वा वा, क्या बात आहे. प्रत्येकाच्या आवडीची साडी नक्कीच घेऊन येईल देसी Yes. अलमारी, नक्कीच. ओके. मैत्रिणींनो, प्रेक्षकांनो, देसी अलमारीला नक्की भेट द्या. देसी अलमारी ची वेबसाईटला नक्की भेट द्या. तुम्हाला आवडीची साडी तिकडे नक्की मिळेल. त्यांच्या इन्स्टा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि भरपूर साड्यांचा आनंद लुटा आणि हँडलूमवर प्रेम करा. सो या एपिसोड मध्ये खरंच साडीबद्दल आम्हाला खूप माहिती मिळाली. सो मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही तुमचा वेळ Thank you. दिलात. तुमचा वेळ दिलात आणि खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या आपल्या. छान वाटलं आणि थँक्यू सो Actually. मच. आणि आणि त्याचप्रमाणे रिअल वर्क्स मुंबई या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तिथे सुद्धा तुम्हाला नवनवीन कंटेंट बघायला मिळेल, नवनवीन लोकांना भेटता येईल, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटता येईल. आणि पाहत राहा, शेअर द स्टोरी. घरात राहा, काळजी घ्या, स्टे होम, स्टे सेफ, स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही काळजी घ्या. टाटा, सी यू, बाय बाय. भेटूया पुढच्या Thank you. एपिसोडमध्ये Bye. एका नवीन गेस्टसह. बाय. Thank you.